हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. आणि आता वाजलेले संध्याकाळचे 6 आणि टायटल हवे बघून समजायचं हा ब्लॉग कुठल्या टॉपिक होणार आहे. तर आज मी चाललेलो आहे माझ्या गावी कुडाळला एका स्पेशल कामासाठी. आणि आज मी चाललेलो आहे एका स्पेशल ट्रेनने. त्या स्पेशल ट्रेनचे डिटेल्स सांगतो तुम्हाला. तर आज मी ट्रॅव्हल करतो 09057 उधना मँगलोर स्पेशल ट्रेननी. आणि ह्या ट्रेनचा टायमिंग असं आहे, उधना जंक्शनवरून ही ट्रेन सुटते संध्याकाळी 8 वाजता आणि दुसऱ्या दिवशी 7:45 वाजता मँगलोर जंक्शनला पोचवते. पण माझी जर्नी होणं आहे भिवंडी ते सिंधुदुर्ग. तर भिवंडीला हिचा पोचायचा टायमिंग आहे 11:40चा. आणि ही ट्रेन नेक्स्ट दिवशी सकाळी 9:30 वाजता सिंधुदुर्गला पोचवते. आणि ह्या ट्रेनचे सर्व डिटेल्स म्हणजे तिकीट फेअर किती आहे, ह्या ट्रेनचे स्टॉपेज सर्व तुम्हाला मी पुढे सांगेल. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यासोबत अजून 3 लोक आहे, म्हणजे मी, मम्मी, पप्पा आणि अजून 3 लोक आमच्यासोबत ॲड आहे. तर ते तुम्हाला मी नंतर भिवंडी स्टेशनला गेल्याच्यानंतर दाखवेल. तर आता 8 वाजता आम्ही इकडनं विक्रोळीवरनं निघणार. तर पहिला विक्रोळी स्टेशनला जाणार, तिकडनं ट्रेन पकडणार, मग त्याच्यानंतर भिवंडी स्टेशनला जाणार. तर चला, हा ब्लॉग आता विक्रोळी स्टेशनला जाऊन कंटिन्यू करतो. आता वाजलेले 8 आणि फायनली मी निघालेलो आहे. आणि आता मी तुम्हाला सांगितलेलं मी भिवंडीवरनं गाडी बोर्ड करणार आहे, पण मी भिवंडीवरनं नाही, वसई रोडवरनं गाडी बोर्ड करणार आहे. आणि वसई रोडला ट्रेनचा टायमिंग आहे 11:10चा आणि सुट्टे 11:15ला. 5 मिनटाचा हॉल्ट आहे तिथे. तर आता खूप वेळ लागेल आम्हाला, म्हणजे इकडनं 1-1.5 तास लागेल आता पोचायला आम्हाला. तर तेवढा वेळ मी आता शूट नाही करत. हा ब्लॉग आता डायरेक्ट वसईला जाऊन कंटिन्यू करतो. आता वाजलेले 11:15 आणि आम्ही फायनली पोचलो वसई रोड स्टेशनला. आणि आमची फायनली तिकीट कन्फर्म झालेली आहे. S3मध्ये आमची तिकीट आहे. तर ते तुम्हाला दाखवतो सीट नंबर कुठला आहे. आणि आता तुम्हाला मॅप ॲनिमेशनच्या द्वारे स्टेशन दाखवतो. उधना मँगलोर एक्सप्रेस टोटल कवर करते उधना टू मँगलोर जंक्शनपर्यंत 1406 किलोमीटर, ते पण 24 तासामध्ये आणि 37 हॉल्टसोबत. तर बाकीचे सर्व डिटेल्स म्हणजे तिकीट प्राईस ते सर्व तुम्हाला एकदा ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर सांगतो. अजून खूप टाईम आहे, म्हणजे एक 15-20 मिनटाचा टाईम आहे आमच्याकडे. ट्रेन अजून आली नाही. ट्रेन आल्याच्या नंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो. ट्रेन 10 मिनटं लवकर आलेली आहे वसई रोड स्टेशनला. तर आता आम्ही जेवून बिवून घेतो थोडं. आणि मग हिचं टायमिंग आहे 11:15चा सुटायचं. तर दीपाचं तुम्हाला दाखवतो. तर चला, हे काका, काकी आणि आजी, मम्मी, पप्पा. आणि आता आम्ही जेवतोय शेवभाजी, चटणी आणि डाळ. कुठली डाळ? दोडका आणि डाळ. अच्छा. आणि शेवभाजी आहे. हा, ट्रेन एकदम आपल्या एक्झॅक्ट टायमिंगला आली, म्हणजे एक्झॅक्ट टायमिंगला पण नाही, लवकर आली. आणि आता बरोबर ट्रेन एक्झॅक्ट टायमिंगला सुटते, बरोबर 11:15ला. तर दाखवतो डिपार्चर. आणि आता वाजले 1 आणि ट्रेन 15 मिनटं लेट पनवेल स्टेशनला पोहोचली. आणि आता मी चाललो आहे झोपायला. आणि उद्या सकाळी किती वाजता उठेल ते बघू, आणि कुठे उठेल तेव्हा हा ब्लॉग आता डायरेक्ट कंटिन्यू करतो. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आमचा जुना कोच आहे, म्हणजे जुना ICF कोच होता तो आहे, म्हणजे पूर्ण ट्रेनच ICF कोचची आहे. हा आहे नेक्स्ट डे. आणि आता वाजलेलं 5:30 आणि अजून संगमेश्वरसुद्धा आलं नाही. आणि ट्रेन झालेली 1 तास लेट. तर आता एकदम काळोखच आहे अजूनही बाहेर. तर आता एकदा जरा उजेड झाल्याच्यानंतर तुम्हाला व्ह्यू ते दाखवतो. आणि संगमेश्वर आलं की संगमेश्वर दाखवतो. चला, ट्रेन 1.5 तास लेट संगमेश्वर स्टेशनला एंटर करते. आता 2 मिनटाच्या नंतर ट्रेन परत निघेल. आणि हिचा नेक्स्ट हॉल्ट आहे रत्नागिरी. तर आता रत्नागिरीला पोचायला कमीत कमी 1 तास लागेल. तर बघू, चला, हा ब्लॉग आता रत्नागिरीला पोचलं की कंटिन्यू करतो.
आता वाजलेले 7 आणि फायनली मी पोचलेलो रत्नागिरी स्टेशनला आणि ट्रेन 20 मिनटं लेट आलेली आहे इथे. आणि आता उतरलो तर तुम्हाला या ट्रेनचे तिकीट फेअर पण सांगतो. या ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त 4 ऑप्शन भेटतं. एक जनरल कोच, एक स्लीपर कोच, एक थर्ड AC आणि एक सेकंड AC. ना ह्याच्यात थर्ड AC इकॉनॉमिक आहे, ना ह्याच्यात फर्स्ट AC आहे. तर तुम्हाला आता स्लीपर कोचची तिकीट फेअर सांगतो. तर वसई टू सिंधुदुर्ग स्लीपर कोचची तिकीट फेअर झाली आम्हाला 455 रुपीज आणि थर्ड ACची आहे ह्याची 1235 रुपये आणि ACची आहे 1760 रुपये. आणि ह्याचा आता नेक्स्ट स्टॉप आहे राजापूर स्टेशन. तर आता राजापूरला थांबले की हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि आता वाजलेले 9:15 आणि मगाशी वैभववाडी स्टेशन गेलं आणि मी मस्त झोपलेलो. परत एक झोप काढली म्हणजे रत्नागिरी गेल्याच्यानंतर अजून एकदा झोपलेलो मी परत. आता ह्याच्यानंतर वैभववाडीच्या नंतरचं नेक्स्ट स्टॉप होतं कणकवलीचं. आता थोड्या वेळात कणकवली येते ते तुम्हाला अलाइव्ह आणि ट्रिपांच्या दाखवतं आणि मग आमचं फायनल डेस्टिनेशन सिंधुदुर्ग येईल तर ते दाखवतं. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा. कणकवलीला गाडी अर्धा तास लेट पोचलेली आणि आता इकडे क्रॉसिंग लागलेली आहे आमची दिवा सावंतवाडीसोबत. तर चला आता ती क्रॉसिंग दाखवतो तुम्हाला. समोर आली आहे कोकणची आजीबाई म्हणून ओळखली जाणारी 10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेस. आता वाजलेले 10:15 आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे सिंधुदुर्ग स्टेशनला आणि 1 तास लेट झालेला आहे. आणि जर्नी एक्सपिरियन्सचं बोलू तर खूप छान होते म्हणजे कम्फर्टेबल होती. फक्त ट्रेन 1 तास लेट झाली. आणि हा सिंधुदुर्ग स्टेशनचा लुक आहे. इकडे एंट्रन्स आहे, तिथे कॅन्टीन आहे, किट काउंटर आहे आणि इकडे बाहेरच तुम्हाला रिक्षा स्टँड बघायला भेटेल. म्हणजे सेम आमच्या कुडाळसारखंच बनवलं आहे, फक्त थोडंफार डिफरंट आहे. चला फायनली पोचलेलो 1 वर्षाच्या नंतर गावी. आता घरी जातो, थोडा वेळ आराम करतो आणि हा ब्लॉग नंतर कंटिन्यू करतो. फायनली आता मी पोचलेलो माझ्या घरी आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. म्हणजे मी आलेलो इकडनं वसईवरनं सिंधुदुर्गपर्यंत. एकदम छान जर्नी झाली माझी, एकदम कम्फर्टेबल होती. पण तिकडनं इकडे यायला म्हणजे कुडाळला घरी यायला खूप वेळ लागला आम्हाला. तरी जाऊन दे, आता फायनली पोचलेलो आहे. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी वेगळ्या ठिकाणी जाणार, ते तुम्हाला ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तुम्ही लवकरच नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग.